नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे खोबऱ्याची चटणी। ही चटणी आपण इडली, डोसा, आंबोळ्या पोळ्यांसोबत खाऊ शकतो। त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे रेडी करून घेतलं। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घेतले बारीक केलेले, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, अख्खे शेंगदाणे सुद्धा टाकू शकता। त्यानंतर कोथिंबीर, 5-6 मिरच्या, लसणीच्या 5-6 पाकळ्या आणि 5-6 कढीपत्त्याची पानं आणि चवीनुसार मीठ टाकून ह्याला वाटून घेतलं। जसं पाणी लागेल त्या प्रमाणात पाणी ऍड करायचं। त्यानंतर व्यवस्थित बारीक करून घेतलं। आता मी इथे एक फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये तेल तापत ठेवलं। त्यामध्ये मोहरी टाकली। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता सुद्धा ऍड केला। कढीपत्ता पण व्यवस्थित तडतडला की त्याच्यामध्ये जी चटणी वाटली होती ही इथे मी ऍड केली। अशा पद्धतीने चटणीला फोडणी देऊन तयार झालेली आहे आणि ही चटणी आपली तयार आहे। झटपट होणारी रेसिपी आहे चटणीची, अगदी सोपी। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा खोबऱ्याची चटणी।